नमस्कार काव्यरसिको. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, सध्या श्रावण सुरू आहे. श्रावण म्हटलं की सगळं मंगलमय वातावरण असतं, धार्मिक वातावरण. सणांची सगळी मांदियाळी, सगळे सण सुरू होतात. अर्थातच त्यात पहिला सण असतो नागपंचमीचा. नाग किंवा सर्प हे अनेक जातीचे असतात. विषारीपेक्षा बिनविषारी जास्त आहेत. पण सर्वसाधारण नाग म्हटलं की त्याची भीतीच वाटते. नाग विषारीच असतो, पण तरी आपल्या पूर्वजांनी त्याला देवता मानलं, पूजेचं स्थान दिलं. त्याची बरीच कारणं आहेत. तो पर्यावरणाचा एक घटक आहेच. शेतकऱ्यांचा तो मित्र समजला जातो, कारण उंदीर जे शेतीची नासधूस करतात त्या उंदरांना तो खातो, पस्त करतो. आणि बरीच कारणं असतील म्हणून त्याला पूजेचं स्थान दिलं आहे. आपल्या सनातन धर्माची, हिंदू धर्माची संस्कृती आहे. जे जे उपकार करते असतात त्यांना पूजनीय मानतात, त्यांची कृतज्ञता म्हणून. तोच प्रकारे नागपंचमीत असेल हे आहे. त्याची कृतज्ञता मानण्यासाठी जो हा सण तयार झालेला आहे. तर हा सण आणि एकूणच नागाची माहिती किंवा नागाबद्दल ही कविता आहे. नागाचे महत्त्व. कविते शीर्षक आहे नागाचे महत्त्व आज नागपंचमीनिमित्त. सुरू होता श्रावण मास, होते लगबग सणांची. सुरू होता श्रावण मास, होते लगबग सणांची. सर्वाधी नागदेवतेच्या मनोभावे पूजनाची. सर्वाधी नागदेवतेच्या मनोभावे पूजनाची. सासूरवाशिणी येती माहेरी. सासूरवाशिणी येती माहेरी. श्रावण शुक्ल पंचमीला उपवास करुणी बंधूंसाठी नागपूजिती नागपंचमीला. नागदेवता आढळते पुराणात फार. नागदेवता आढळते पुराणात फार. भगवान विष्णूंचे आसन शेषनाग. भगवान विष्णूंचे आसन शेषनाग. महादेवाच्या गळ्यात याचे स्थान. महादेवाच्या गळ्यात याचे स्थान. समुद्र मंथनात होता वासुकी नाग. समुद्रामध्ये विष्णुदेव राहतो, त्याचा आसन नाग आहे असं म्हणतात. महादेवाच्या गळ्यात हलाल शंकराने पिल्यानंतर जे खूप आग झाली तेव्हा तर थंडावा मिळावा म्हणून त्याने महादेवाने, शंकराने आपल्या गळ्यात नागाला स्थान दिलं. आणि समुद्रमंथन करताना वासुकी नागाचाच उपयोग केला दोरीच्या ऐवजी. असं आहे. म्हणून त्या पुराणात त्यांचं बऱ्याच कथा आहेत. नागदेवता आढळते पुराणात फार. भगवान विष्णूचे आसन शेषनाग. महादेवाच्या गळ्यात याचे स्थान. समुद्रमंथनात होता वासुकी नाग. युद्धात होत असे पूर्वी सर्पास्त्राचा वापर. युद्धात होत असे पूर्वी सर्पास्त्राचा वापर. गोकुळाच्या डोहात होता कालियाचा वावर. विषारी पाण्याने होते गोकुळवासी बेजार. विषारी पाण्याने होते गोकुळवासी बेजार. मुकुंदामुळेच झाला कालिया गोकुळातून पसार. मुकुंदामुळेच झाला कालिया गोकुळातून पसार. बळीराजाचा मित्र मानती त्याला. बळीराजाचा मित्र मानती त्याला शेतीचा ऱ्हास रोखतो म्हणून. बळीराजाचा मित्र मानती त्याला शेतीचा ऱ्हास रोखतो म्हणून. जाणून महत्त्व नागाचे पूर्वजांनी बैसवले त्याला पूजास्थानी. असंख्य जातीचे साप जरी जगती. असंख्य जातीचे साप जरी जगती. असंख्य जातीचे साप जरी जगती. त्यात मोजकेच विषारी असते. त्यात मोजकेच विषारी असती. पर्यावरणाचा एक घटक तोही. पर्यावरणाचा एक घटक तोही. जपूया नागाला नको उगा भीती. जपूया नागाला नको उगा भीती. धन्यवाद मित्रांनो. ही कविता आवडली तर कवितेला लाईक द्या, कमेंट लिहा, मित्रमंडळींशी ही कविता शेअर करा. आणि कोणी चॅनलला नवीन असेल किंवा कोणाचा जुन्याचा राहिला असेल
तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तर परत एक भेटू पुढच्या आठवड्यात नवीन कविता घेऊन. धन्यवाद.